नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत राज्यशास्त्र वर्ग 12वा। महाराष्ट्र शासनाने जे पाठ्यपुस्तक नवीन बनवलेले आहे 2020-21 पासून नवीन अभ्यासक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि या अभ्यासक्रमानुसार कशा प्रकारे प्रश्नपत्रिका राहील आणि कशा प्रकारे पाठाचं नियोजन केलं जाईल त्याबद्दलची माहिती आपण भाग 1 मध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, चला आपण पाहू प्रश्नपत्रिका वर्ग 12वा। विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका पाहत असताना सगळ्यात पहिले आपल्याला पाहावं लागेल पाठानुसार कशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे। आता पाठानुसार नियोजन म्हणजे प्रत्येक धड्यावर कशा प्रकारचे गुणांकन केलेलं आहे, किती मार्कासाठी कोणता धडा आहे त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। याआधीचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तुम्ही ते लिंक पाहून अभ्यास पूर्ण करून घेऊ शकता। चला तर मग पाहू आपण राज्यशास्त्र वर्ग 12वा। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सांगितलं आहे की महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या माध्यमातून नवीन अभ्यासक्रम सुरू झाला आहे आणि या अभ्यासक्रमाची सुरुवात करत असताना विद्यार्थ्यांमध्ये हे अभ्यासक्रम सोपा जाईल, आकर्षक बनेल यासाठी नवनवीन चित्र, नवनवीन नकाशे आणि आकृती या पुस्तकामध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी पाठ्यपुस्तकाचं जे मूल्यमापन आहे पण ते मूल्यमापन करत असताना त्या ठिकाणी 200 मार्काचं मूल्यमापन सर्वात पहिले केलं आहे। किती मार्काचं मूल्यमापन केलं विद्यार्थी मित्रांनो? 200 मार्क। हे वार्षिक मूल्यमापन आहे। आता यामध्ये हे मूल्यमापन कसं राहील त्याबद्दलची जी माहिती आपण पाहतो त्यामध्ये सांगितलं आहे पहिलं घटक चाचणी राहील 2, 25 मार्काची एक घटक चाचणी, प्रत्येक सत्रामध्ये एक घटक चाचणी राहील, म्हणजे प्रथम सत्रामध्ये एक घटक चाचणी राहील आणि प्रथम सत्रानंतर एक घटक चाचणी राहील। अशा 2 घटक चाचण्या पूर्ण वर्षभरामध्ये घ्यावे लागेल आणि एक घटक चाचणी ही 25 मार्काची राहील। अशा प्रकारे घटक चाचण्या झाल्या 50 मार्काच्या झाल्या वर्षभरात। त्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे प्रथम सत्र परीक्षा। प्रथम सत्र परीक्षा ही 50 मार्काची राहील। विद्यार्थी मित्रांनो, किती मार्काची राहील? 50 मार्काची प्रथम सत्र परीक्षा राहील। त्यानंतर येतो मुद्दा तो म्हणजे द्वितीय सत्र परीक्षा। ही परीक्षा राहील 80 मार्काची परीक्षा, द्वितीय सत्राची परीक्षा राहील। शालेय स्तरावर ही 80 मार्काची परीक्षा घेतली जाईल आणि बोर्डसुद्धा 80 मार्काची परीक्षा घेणार आहे। त्यानंतर आहे अंतर्गत मूल्यमापन। यामध्ये 20 गुणांचं अंतर्गत मूल्यमापन केलं जाईल। अशा प्रकारे या माध्यमातून आपण सांगू शकतो की पूर्ण वर्षभरामध्ये 200 मार्काचं या ठिकाणी मूल्यमापन हे केलं जाईल। इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्राची गोष्ट आपण करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे वर्षभरामध्ये 200 मार्काचं मूल्यमापन विद्यार्थ्याचं केलं जाईल। त्यानंतर मुद्दा येतो तो म्हणजे लेखी परीक्षेमध्ये यावर्षी झालेला ठळक बदल। यावर्षी कोणकोणता बदल झाला लेखी परीक्षेमध्ये त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे सांगितलं जाईल पहिलं की प्रश्नांची संख्या कमी केली। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नांची संख्या काय केली आहे? कमी केली आहे। त्यानंतर सांगितलं आहे जोड्या लावा हा जो प्रश्न आहे, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, जोड्या लावा हा प्रश्न काय केला आहे? रद्द केला आहे। याच्यानंतर प्रश्नपत्रिकेमध्ये जोड्या लावा हा प्रश्न विचारला जाणार नाही। त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे नवीन काही प्रश्नांचा समावेश केला आहे। नवीन प्रश्न काही प्रश्नपत्रिकेमध्ये टाकलेले आहेत। आता हे प्रश्न नवीन कोणते आहे त्याबद्दलची माहिती खाली दिलेली आहे। उदाहरणार्थ सांगितलं आहे त्यावर सांगतात की समर्पक संकल्पना लिहा। समर्पक संकल्पना म्हणजे काय? एक वाक्य दिले जाईल आणि त्या वाक्याच्या आधारित त्या वाक्याला अनुसरून अशी संकल्पना किंवा संज्ञा ही तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची आहे। हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि त्यासोबत दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे गटात न बसणारा शब्द ओळखा। गटात न बसणारा शब्द ओळखा म्हणजे 4 शब्द दिले राहील, त्या 4 शब्दापैकी एक शब्द चुकीचा राहील। तो चुकीचा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे आणि तो उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचा आहे। त्यानंतर येतो संकल्पना चित्र पूर्ण करा। संकल्पना चित्र विद्यार्थी मित्रांनो, संकल्पना चित्रामध्ये मधामध्ये एक गोल राहील, त्याच्या बाजूला 4 गोल राहील किंवा मधात एक चौकट राहील, त्याच्या बाजूला 4 चौकटी राहील आणि मधल्या चौकटीमध्ये काही शब्द किंवा वाक्य लिहिले राहील आणि त्या वाक्याच्या आधार घेऊन इतर चौकटीमधल्या रिकाम्या जागा तुम्हाला लिहायच्या आहे। याला म्हणतात संकल्पना चित्र। आपण प्रश्नपत्रिकेमध्ये ते भाग पाहूच। मागील सध्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या संकल्पचित्राची माहिती मागच्या व्हिडिओत दिलेली आहे। त्यानंतर प्रश्न येतो तो म्हणजे नकाशाचे निरीक्षण करा। प्रश्नपत्रिकेमध्ये एक नकाशा दिला जाईल आणि त्या नकाशावर तुम्हाला 5 मार्काचे प्रश्न विचारले जातील आणि अशा प्रकारे नकाशाच्या माध्यमातून तुम्ही याची उत्तरं ते तुम्हाला शोधून लिहायचे आहे। अशा प्रकारचे नवीन प्रश्न या 12वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये टाकलेले आहे। त्यानंतर आपल्याला सांगता येईल की संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये एक वाक्यता आली पाहिजे।
यासाठी प्रयत्न केला आहे आणि शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे पाठातले सर्व धड्यांपर्यंत लक्ष केंद्रित करून सगळ्या प्रकारचे प्रश्न हे सगळ्या धड्यावर विचारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे यावर्षी नवीन अभ्यासक्रमामध्ये झालेला बदल या ठिकाणी आपण पाहता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर मुद्दा येतो तो म्हणजे लेखी परीक्षेचा उद्देश काय. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षा कशासाठी घेतली जाते त्यामागचा पहिला उद्देश सांगितला आहे की वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या माध्यमातून लेखी परीक्षा घेतली जाते. यामध्ये सांगितलं आहे विद्यार्थ्याची विषयाबद्दलची मूलभूत माहिती तपासणे. मूलभूत माहिती विद्यार्थ्याला तो विषय कितपत माहीत झाला, किती महत्त्वाच्या गोष्टी त्याला मेन गोष्टी कळल्या यासाठी प्रश्न विचारले जातात वस्तुनिष्ठ प्रश्न. आता वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, जसं आपल्याला सांगता येईल कंसातील योग्य शब्द निवडून विधान पूर्ण करा, किंवा गटात न बसणारा शब्द ओळखा, चुकीची जोडी ओळखा, किंवा दिलेल्या पर्यायापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा, किंवा संकल्पचित्र पूर्ण करा, किंवा नकाशाचं निरीक्षण करा. हे सगळे प्रश्न कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्याला तो विषय कितपत समजला हे त्या ठिकाणी समजू शकते. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्न. याद्वारे विषयाचं आकलन विद्यार्थ्याला किती झालं, आकलन तो विषय विद्यार्थ्याला किती समजला, तर याच्यासाठी काही प्रश्न विचारले जातात. जसं यामध्ये सांगता येईल आपलं तुमचं मत लिहा, तुमचं मत नोंदवा. तर हे झाले प्रश्न लघुत्तरी आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल. त्यानंतर येतो प्रश्न म्हणजे उपयोजनात्मक प्रश्न. स्वतःचे मत कसे व्यक्त करतात ते तपासणे. या माध्यमातून तुम्ही सहमत आहात का नाही आहात याबाबतचे असे प्रश्न यामध्ये विचारले जाऊ शकतात. तर अशा प्रकारे वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न, उपयोजनात्मक प्रश्न या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत ते ज्ञान कसं पोहोचेल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा तो म्हणजे अंतर्गत परीक्षेचा अभ्यासक्रम. अंतर्गत परीक्षा जी घेतली जाते शालेय स्तरावर त्यामध्ये कशा प्रकारची प्रश्नपत्रिका राहील त्यामध्ये सांगितलं आहे की घटक चाचण्या राहील. विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी 2 घटक चाचण्या घेतल्या जाईल. एक प्रथम सत्राच्या आधी, एक प्रथम सत्राच्या नंतर. प्रत्येक घटक चाचणी ही 25 मार्काची राहील. त्यानंतर प्रथम सत्र परीक्षा हे शालेय स्तरावर घेतली जाईल आणि सुरुवातीचे 3 जे पाठ आहे राज्यशास्त्राचे वर्ग 12वीचे 3 पाठावर प्रथम सत्र परीक्षा होईल आणि ते परीक्षा हे 50 मार्काची राहील. त्यानंतर येईल द्वितीय सत्र परीक्षा. हे संपूर्ण अभ्यासक्रमावर या वार्षिक परीक्षेमध्ये संपूर्ण पाठ सगळे धडे या ठिकाणी विचारले जाईल आणि त्या धड्यावर प्रश्नपत्रिका राहील. म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका विचारली जाईल. ही प्रश्नपत्रिका 80 मार्काची राहील. तर अशा प्रकारे अंतर्गत परीक्षा शालेय स्तरावर घेतल्या जातील. त्यानंतर मुद्दा येतो तो म्हणजे प्रथम सत्र परीक्षा हे कशा प्रकारे घेतली जाईल आणि कोण्या धड्यावर घेतली जाईल आणि किती मार्कासाठी कोणते धडे राहील हे जेव्हा आपण पाहतो तर आपल्या लक्षात असं येते की प्रथम सत्र परीक्षेमध्ये घटकनिहाय गुणविभागणी कशी राहील. यामध्ये सांगितलं आहे की प्रथम सत्र परीक्षेमध्ये पहिलं प्रकरण 1991 नंतरचं जग या पाठावर 24 मार्काचे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर प्रश्न पाठ क्रमांक 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण याच्यावर 24 मार्काचे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर येतो तिसरा धडा तो म्हणजे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न. अशा प्रकारचे 3 धडे याच्यावर राहील 25 मार्काची प्रश्नपत्रिका घेतली जाईल. अशा प्रकारचे प्रथम सत्र परीक्षेमध्ये पहिले 3 धडे घेतले जाईल. अशा प्रकारचं नियोजन हे तयार केलेलं आहे. त्यानंतर प्रथम सत्र परीक्षा ही कशी राहील, कशा प्रकारे प्रश्न प्रथम सत्र परीक्षेमध्ये विचारले जातील हे जी माहिती आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्या लक्षात येते की प्रश्नाचं स्वरूप कसं राहील आणि त्याचं विकल्प कसं राहील आणि गुण कसे राहील आणि विकल्पानुसार गुण कसे दिले जाईल. त्यातला प्रश्न पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो की कंसातील योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. यामध्ये 3 मार्काचे प्रश्न विचारले जाईल. 3 ऑप्शन राहतील आणि तुम्हाला ते 3ही तुम्हाला लिहिणं कंपल्सरी राहील. इथं तुम्हाला विकल्प राहणार नाही म्हणजे ऑरमध्ये लिहिणार नाही. तुम्हाला 3ही रिकाम्या जागा तुम्हाला लिहाव्या लागतील. त्यानंतर येतो ब दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. खालील पर्याय दिले असतात त्यापैकी तुम्हाला एक विधान पूर्ण करत असताना खालचा एक पर्याय निवडायचा आणि विधान पूर्ण करायचं आहे. याला किती मार्क राहील, 3 मार्क राहील. याला सुद्धा ऑर राहणार नाही. त्यानंतर येतो क दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. एक वाक्य दिले जाईल, त्या वाक्यासमोर तुम्हाला एक संकल्पना किंवा संज्ञा तुम्हाला लिहावं लागेल. हे राहील 3 मार्काचे आहेत. 3 वाक्य 3 संज्ञा तुम्हाला लिहाव्या लागेल किंवा 3 संकल्पना तुम्हाला लिहाव्या लागेल. नंतर येतो ड गटात न बसणारा शब्द ओळखा आणि लिहा. गटात न बसणारा शब्द तुम्हाला ओळखायचा आणि तुम्हाला तिथे लिहायचा. 4 शब्द राहील. 4 शब्दापैकी एक शब्द चुकीचा राहील किंवा त्या गटात न बसणारा राहील, अयोग्य वाटत असेल तुम्हाला तर तुम्हाला तो शब्द लिहायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्याच्यावर सुद्धा 3 मार्क राहतील. अशा प्रकारे हे झाला प्रश्न पहिला. हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न येतो
तो दुसरा, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये 4 मार्काचे हे राहील. जसं आता सांगितलं तुम्हाला, एका बाजूला मधात सेंटरला काहीतरी वाक्य लिहिलं राहील आणि 4 बाजूला चार बॉक्स किंवा 4 रिकाम्या जागा राहील. ते तुम्हाला ते भरायचे आहे. संकल्पना चित्र आधीच्या सध्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इथं सुद्धा तुम्हाला ऑप्शन किंवा विकल्प किंवा आरमध्ये तुम्हाला काही सुटणार नाही. तर तुम्हाला 4 पैकी 4 तुम्हाला हे लिहावाच लागेल. त्यानंतर येतो प्रश्न तिसरा, खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. कोणतेही 3 म्हणजे 5 तुम्हाला परीक्षेमध्ये दिले जातील. 5 पैकी तुम्हाला किती लिहायचे विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला 3 लिहायचे आहे. आणि एका प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क राहील. असं 3 दोन्ही 6 मार्काच्या ह्या चूक बरोबर तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचं आहे. आणि पूर्ण 10 पैकी तुम्हाला किती लिहायचे आहे? 6 मार्काचे लिहायचे आहे. म्हणजे एक चूक की बरोबर सकारण लिहा. या एका प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क राहील. तर अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे चूक आहे तर काऊन चूक आहे त्याचं विश्लेषण, आणि बरोबर आहे तर काऊन बरोबर आहे त्याचं विश्लेषण. म्हणजे चूक बरोबरला 1 मार्क आणि विश्लेषणाला 1 मार्क, असं 2 मार्काचा एक प्रश्न राहील. असे तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे आहे. त्यानंतर तो प्रश्न चौथा, खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दामध्ये मांडा. कोणतेही 2 म्हणजे तुम्हाला मत मांडायचं आहे विद्यार्थी मित्रांनो 2 मुद्द्यावर. तर परीक्षेमध्ये 3 विचारले जाईल. 3 पैकी तुम्हाला किती सोडवायचे आहे? 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहे. आणि या प्रत्येकाला 4 मार्क राहील. 4 दोन्ही 8 मार्काचं हे प्रश्न राहील. आणि विकल्पामध्ये किती राहील? 12 मार्क. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. हे उपजनात्मक प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. प्रश्न चौथा. त्यानंतर तो प्रश्न 5वा, खालील प्रश्नाची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2 लिहायचे विद्यार्थी मित्रांनो. आणि परीक्षेमध्ये 3 विचारले जातील. 3 पैकी तुम्हाला 2 लिहायचे आहे. 3 पैकी 2 लिहायचे आहे. आणि एका प्रश्नाला 5 मार्क म्हणजे 5 दोन्ही 10 मार्काचा हा प्रश्न राहील. कोणता? प्रश्न 5वा. 80 ते 100 शब्दामध्ये लिहा. आणि विकल्पासह 15 गुण राहतील. त्यानंतर तो प्रश्न 6वा, खालील पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करा. 150 ते 2 शब्दात. विद्यार्थी मित्रांनो, एकच प्रश्न सोडवायचा आहे. परीक्षेमध्ये किती विचारले जाणार आहे? 2 परीक्षेमध्ये विचारले जातील. तुम्हाला लिहायचं किती आहे? 1 लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि एका प्रश्नाला किती मार्क राहील? 10 मार्काचा हा दीर्घोत्तरी प्रश्न राहील. आणि ऑप्शनमध्ये किती राहील? 20 मार्क. तर ॲक्च्युअली लिहायचं किती आहे तुम्हाला? एकच प्रश्न लिहायचा आहे 10 मार्काचा. याला म्हणतो दीर्घोत्तरी प्रश्न. अशा प्रकारे प्रथम सत्राची प्रश्नपत्रिका 50 मार्काची राहील विद्यार्थी मित्र. किती मार्काची राहील? 50 मार्काची तुम्हाला सोडवावं लागेल. एकूण प्रश्नपत्रिका राहील 73 मार्काची. लिहायची किती मार्काची तुम्हाला? 50 मार्काची प्रश्नपत्रिका तुम्हाला लिहायची आहे. अशा प्रकारे आपण प्रथम सत्र परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिला. 3 धडे येणार आहे आणि कशा प्रकारची प्रश्नपत्रिका राहील त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी केला आहे. आता पाहू आपण विद्यार्थी मित्रांनो, वार्षिक परीक्षेमध्ये म्हणजे द्वितीय सत्र परीक्षेमध्ये म्हणजेच बोर्डाच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे पाठ राहील आणि त्यानुसार कशा प्रकारची गुणविभागणी केलेली आहे. या ठिकाणी आपण जेव्हा पाहतो तर आपलं लक्षात येईल आपल्याला, पाठ पहिला, धडा पहिला 1991 नंतरचं जग या पाठावर 19 मार्काचे प्रश्न विचारले जातील. हे विकल्प असं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पाठ दुसरा 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, जागतिकीकरण याच्यावर सुद्धा 19 मार्काचे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर पाठ तिसरा 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी समस्या याच्यावर सुद्धा 20 मार्काचे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर प्रश्न धडा चौथा, समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने याच्यावर सुद्धा 20 मार्काचे प्रश्न विचारले जातील वार्षिक परीक्षेत. त्यानंतर धडा 5वा, समकालीन भारत, सुशासन याच्यावर सुद्धा 20 मार्काचे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर धडा 6वा, भारत आणि जग याच्यावर 20 मार्काचे प्रश्न विचारले जातील बोर्डाच्या परीक्षेमध्ये. अशा प्रकारे 118 मार्क, किती मार्क? 118 मार्काची प्रश्नपत्रिका राहील. पण तुम्हाला लिहायची किती विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला लिहायची 80 मार्काची प्रश्नपत्रिका लिहायची आहे. म्हणजे हे झालं विकल्पासह मार्क आणि ॲक्च्युअल प्रश्नपत्रिका लिहायची तुम्हाला 80 मार्काची. अशा प्रकारे 80 मार्काची प्रश्नपत्रिका बोर्डाची राहील. आणि अशा प्रकारे इतके गुण प्रत्येक पाठावर दिलेले राहतील. अशानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मुद्दा येतो तो म्हणजे वार्षिक परीक्षा कशा प्रकारची राहील, म्हणजे लेखी परीक्षेचा आराखडा कशा प्रकारे राहील याची माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला राहील, कंसातील योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. या ठिकाणी 5 मार्काचे रिकाम्या जागा तुम्हाला
तुम्हाला लिहायचे आहे. इथं ऑप्शन दिलेलं नाही आहे, विकल्प दिलेले नाही आहे. 5 पैकी 5 तुम्हाला लिहायचे आहे, 5 मार्क राहील. त्यानंतर प्रश्न दुसरा पहिल्यातलाच ब, खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. याला 3 मार्क आहे. असे 3 जोड्या राहतील, 3 पैकी 3 संच राहतील जोड्यांचे, त्यातले एक चुकीची जोडी आहे ती शोधायची, ती लिहायची. इथे सुद्धा विकल्प नाही. त्यानंतर 3 मार्क तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर क, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. यामध्ये 4 मार्काचे हे प्रश्न राहतील. इथं सुद्धा तुम्हाला विकल्प दिलेला नाही आहे. त्यानंतर येतो ड, दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. म्हणजे एक वाक्य राहील विद्यार्थी मित्रांनो, त्या वाक्याला अनुसरून एखादी संकल्पना किंवा एखादी संज्ञा, तुम्हाला ते शब्द तुम्हाला ती लिहावं लागेल. आणि याला किती मार्क आहे? 4 मार्क आहे. इथं सुद्धा ऑप्शन दिलेलं नाही, आर दिलेलं नाही आहे. त्यानंतर येतो ई, गटात न बसणारा शब्द ओळखा आणि लिहा. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आणि तो लिहायचा आहे. याला सुद्धा मार्क किती दिले आहे विद्यार्थी मित्रांनो? 4 मार्क या ठिकाणी दिलेले आहे. आणि इथं सुद्धा ऑप्शन दिलेलं नाही आहे, ऑप्शन दिलेलं नाही आहे. 4 पैकी 4 तुम्हाला लिहावंच लागेल. हे झाले वस्तुनिष्ठ प्रश्न. त्यानंतर तो प्रश्न दुसरा, खालील त्यातला दुसऱ्यातला खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, एक बॉक्स दिला राहील, त्या बॉक्समध्ये काहीतरी वाक्य राहील, त्याच्या बाजूला रिकामे बॉक्स राहील. त्या रिकाम्या बॉक्समध्ये किंवा चौकटीमध्ये तुम्हाला मधल्या बॉक्समध्ये जे वाक्य दिलं आहे त्या वाक्याला अनुसरून रिकामी जागा त्या बाकीच्या 4 डब्यामध्ये चौकोनामध्ये तुम्हाला ते लिहायचे आहे. अशा प्रकारचं संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचं आहे. इथं सुद्धा किंवा आरमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला 4 पैकी 4 तुम्हाला मार्कचं तुम्हाला ते लिहावंच लागणार आहे. अशा प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी आहे. त्यानंतर येतो प्रश्न दुसरा ब, खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाची उत्तरे द्या. अशा प्रकारे नकाशामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये एक नकाशा दिला जाईल आणि त्या नकाशावर 5 प्रश्न विचारले जाईल. किती विचारले जाईल विद्यार्थी मित्रांनो? 5 प्रश्न विचारले जातील. 5 प्रश्न विचारले जातील आणि 5 पैकी 5 तुम्हाला लिहायचे आहे. इथे सुद्धा तुम्हाला ऑप्शन दिलेलं नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पहिला आणि हा प्रश्न दुसरा, हे सगळे प्रश्न हे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. याची बेरीज होते 29 मार्क. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हे पूर्ण 30 पैकी 29 जर मार्क मिळाले तर तुम्हाला पर्सेंटेज वाढवायला खूप सोपं जाईल. आणि हे पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळणारे प्रश्न आहे विद्यार्थी. इथं कोणताही एकही मार्क तुमचा कटू शकत नाही. परफेक्ट लिहिलं तर परफेक्ट मार्क मिळतात. त्यानंतर येतो प्रश्न तिसरा. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न, खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. चूक बरोबर, चूक असेल तर चूक बरोबरला 1 मार्क आणि त्याच्या विश्लेषणाला 1 मार्क. अशा प्रकारे तुम्हाला इथं लिहायचे आहे. आणि इथं प्रश्न विचारले जातील 7 पैकी तुम्हाला किती लिहायचे आहे? 5 लिहायचे विद्यार्थ्यांना. प्रश्नपत्रिकेमध्ये 7 दिले राहील आणि लिहायचे आहे तुम्हाला 5. आणि 5 पैकी प्रत्येक प्रश्नाला किती मार्क राहील? 2. 5 दोन्ही 10 अशा प्रकारचं मार्क या ठिकाणी राहील. हे 10 मार्क तुम्हाला मस्त फुकटचे आहे. जर व्यवस्थित अभ्यास करून लिहिला तर तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क कमवू शकता. त्यानंतर विकल्पासह 14 गुण दिलेले आहे. त्यानंतर प्रश्न येतो चौथा, खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 3. प्रश्नपत्रिकेमध्ये 5 दिलेले राहील विद्यार्थी मित्रांनो. या 5 पैकी तुम्हाला किती लिहायचे आहे? 3 लिहायचे आहे. आणि या 3ला प्रत्येकाला 3 त्रिक 9 म्हणजे प्रत्येक प्रश्न हे 3 मार्काचा राहील. असे 9 मार्काचे प्रश्न तुम्हाला हे लिहायचे आहे. सहसंबंध म्हणजे 2 शब्द दिले जाईल विद्यार्थी मित्रांनो. 2 शब्दांचा 2 वाक्यांचा एकमेकांसोबत संबंध काय हे तुम्हाला इथं स्पष्ट करावा लागेल. 4-5 पॉईंटमध्ये तुम्ही जर स्पष्ट केलं तर पूर्ण मार्क भेटू शकतात. आणि याला सुद्धा ऑप्शन विकल्पासह 15 गुण राहतील. त्यानंतर येतो प्रश्न 5वा, खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दामध्ये मांडा. आता खालील विषयावर तुमचं मत मांडा म्हणजे हे कोणते प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो? हा विकल्पासह दिलेला प्रश्न आहे. म्हणजे हा कोणता आहे? उपयोजनात्मक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुमचं मत मांडा म्हणते. किती प्रश्न राहील? 5 प्रश्न प्रश्नपत्रिकेत राहील. 5 पैकी तुम्हाला लिहायचे किती आहे? 5 पैकी तुम्हाला 3 लिहायचे विद्यार्थी मित्रांनो. किती लिहायचे आहे? 3. आणि एका प्रश्नाला 4 मार्क म्हणजे 4 त्रिक 12 मार्काचा हा प्रश्न राहील. आणि विकल्पासह यामध्ये 20 मार्क राहतील. अशा प्रकारे आपण तुमचं मत मांडा हे 3 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहे. 4 मार्काचा 1 प्रश्न. त्यानंतर तो प्रश्न 6वा, खालील प्रश्नाची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये 4 विचारले राहतील आणि 4 पैकी तुम्हाला किती लिहायचे आहे? 2 लिहायचे विद्यार्थी मित्रांनो. 4 पैकी 2 लिहायचे आहे. आणि एका प्रश्नाला 5 मार्क म्हणजे झाले 10 मार्क. 5 दोन्ही 10 मार्काचा हा प्रश्न राहील. प्रश्न 6वा. आणि विकल्पासह किती राहील? 20 मार्क. त्यानंतर येतो प्रश्न शेवटचा, तो म्हणजे 7वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करा. सुमारे 150 ते 200 शब्दात. विद्यार्थी मित्रांनो,
प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्न दिले राहील, दीर्घोत्तरी प्रश्न म्हणतात त्याला. 2 पैकी तुम्हाला किती लिहायचं आहे? तुम्हाला एकच लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. 2 पैकी 1. आणि एका प्रश्नाला किती मार्क राहील? 10 मार्काचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. मोठा प्रश्न आहे हा. 10 मार्काचा प्रश्न आहे आणि विकल्पाचा किती आहे? 20 मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच प्रश्न लिहायचा आहे 10 मार्काचा. आणि यामध्ये सोपं कसं आहे? मुद्दे दिले राहील विद्यार्थी मित्र. काय दिले राहील? मुद्दे दिलेले राहील आणि त्या मुद्द्याचं तुम्हाला काय करायचं आहे? विश्लेषणच करायचं आहे. किती शब्दामध्ये? 150 ते 200 शब्दात तुम्हाला याचं विश्लेषण करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी राहील याची माहिती आपण या ठिकाणी पाहिली आहे. आणि प्रत्येक पाठावर किती मार्काचे नियोजन केलं आहे त्याचं प्लॅनिंग या ठिकाणी पाहिलं आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा. पुन्हा भेटू आपण भाग 2 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.